सिंधुपाणी करारावर आज महत्त्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार। केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका। श्रीनगरहून 232 पर्यटकांना घेऊन तिसरं विमान आज महाराष्ट्रात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। जम्मू काश्मीरात अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत सुखरूप परतले। मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीची छापेमारी। बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवल्याच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा हा गुन्हा दाखल। ईडीकडून मोठी शोध मोहीम सुरू। शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा। चार्जशीट दाखल करेपर्यंत अटकेपासून अभय। मात्र कामरावरील दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार। चेन्नईला जाऊन पोलिसांना जबाब नोंदवण्याचे आदेश। मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक, तर आज साकेत कोर्टात सुनावणी होणार। उपराज्यपाल सक्सेना यांच्या मानहानी संदर्भात तक्रारीनंतर आता ही कारवाई। पुण्यातील विकास कामांवरून अजित पवारांनी पालिका आयुक्तांना झापलं। फुलेवाड्याच्या विकासासाठी 200 कोटी देऊन सुद्धा कामाच्या हालचालींना वेग नाही। विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं काम सुद्धा धीम्या गतीने सुरू असल्यामुळे दादा संतप्त। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 45.9 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रात सफारीच्या वेळेत बदल, तर आता दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सफारी होणार।